आदाब अर्ज़ MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मक़दम। नाजरीन, मैं हूँ क़ाज़ी मुहियुद्दीन। ख़बरों के इस सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की ख़ास खबरों पर। हेडलाइंस के स्पॉन्सर हैं घरकुल मसाले। रोज़मर्रा के खानों को दे वालदा के हाथ का जायका, घरकुल मसाले। साबिक़ सदर जमहूरिया डॉक्टर APJ अब्दुल कलाम के यौम पैदाइश की मुनासिबत से शहर और अतराफ में जोश खरोश से मनाया गया मुतालिया तरग़ीबी दिन। मिशन मरियम मिर्ज़ा मोहल्ला लाइब्रेरी के तहत कायम की गई 30वीं लाइब्रेरी का मेहमानों के हाथों शानदार इफ्तिताह। म्युनिसिपल तलबा ने भी मुख्तलिफ किताबों का मुताला करके बिताया दिन। पैगंबर आखिरुज़्ज़मा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़िंदगी कुरान करीम का अमली नमूना। कुरान और हदीस की रोशनी में ज़िंदगी गुजारने वालों ही को मिलती है दुनिया और आखिरत में कामयाबी। सर सैयद उर्दू और मराठी स्कूल में मुनक़दा प्रोग्राम से मौलाना शेख अहमद अशरफी का खिताब। 16 अक्टूबर से शुरू होने जा रहे यूथ फेस्टिवल की तमाम तैयारियां मुकम्मल। 2007 कॉलेजेस ने करवाई एंट्री। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के कारगुजार वाइस चांसलर डॉक्टर श्याम शीरसाट की इत्तला। और वालू सनती इलाके के कमलापुर में चली गोलियां। बहन की खुदकुशी मामले में ठीक से गवाही न देने पर महलूक का भाई हुआ मुश्तमिल। गवाह पर देसी पिस्तौल से दाग दी गोलियां। हमले में जख्मी नौजवान का घाटी दवाखाने में है इलाज जारी। खबरें तफसील से। साबिक़ सदर जमहूरिया डॉक्टर APJ अब्दुल कलाम के यौम पैदाइश पर तलबा में मुताले का ज़ौक़ पैदा करने की गर्ज से शहर में शुरू की गई मरियम मिर्ज़ा मोहल्ला लाइब्रेरी मुहिम के तहत आज 30वीं लाइब्रेरी शुरू की गई, जिसका मुअज़्ज़िज़ मेहमानों के हाथों शानदार इफ्तिताह अमल में आया। वाज़ेह है कि साबिक़ सदर जमहूरिया हिंद डॉक्टर APJ अब्दुल कलाम का यौम पैदाइश यौम तरग़ीब मुतालिया के बतौर मनाया जाता है। इसी मुनासिबत से रीड एंड लीड फाउंडेशन और फेम के इश्तराक से शहर में चलाए जा रहे मिशन मरियम मिर्ज़ा मोहल्ला लाइब्रेरी के तहत आज 30वीं लाइब्रेरी शुरू की गई, जिसके इफ्तिताह के लिए एक तकरीब दिल्ली गेट पर वाक़ सलमान फंक्शन हॉल में मुनक़्क़द की गई, जिसमें इंजीनियर शेख शफीक, आकाशवाणी औरंगाबाद के साबिक़ अनाउंसर खान मुकीम खान और शहर की दीगर मुअज़्ज़ज़ शख्सियात मेहमानान ख़ुसूसी की हैसियत से शरीक थीं। इस मौके पर ख़वातीन और बच्चों ने मुख्तलिफ़ किताबों का मुतालिया किया और किताबों से दोस्ती कायम रखने का अपना अज़्म भी किया है। जी, ये तहरीक के बीच चलते हुए ही हमने भी सोचा कि ये तहरीक से अपने महल्ले वालों को भी फ़ायदा हो, तो उस बुनियाद पर हमने इस महल्ले दिल्ली गेट में भी शुरू किया है मिशन मरियम के अंडर में, ताकि बच्चे फ़ोन से दूर होकर अपना जो तारीख़ है या बुक्स है, इंटेलिजेंस उनका बढ़े और बच्चों में जो पढ़ने की खूबी दूर हो गई है, रीडिंग हैबिट टूट चुकी है, वापस से फ़ोन को छोड़ के वापस रीडिंग की तरफ वो लौटे। ये मकसद से हम लोगों ने लेडीज़ ने मिलकर ये सोचा कि हमें अपने बच्चों की फ़िक्र करना चाहिए, इसीलिए लेडीज़ आगे बढ़ के इसमें हमने योगदान दिया है। फिर एक बार ये कहना चाहूँगा कि ये कंसेप्ट बहुत उम्दा है और इसका जाल जो है वो जगह जगह फैलना चाहिए। मैं यहाँ पर हमारे सैयद शेख शफीक साहब ने जो जगह फ़राहम की है और उनके बच्चों ने इसमें जो बढ़ चढ़ कर हिस्सा लिया है, मुझे उम्मीद है और ख़वी उम्मीद है कि यहाँ पर बच्चों में ज़ौक़ व शौक़ पैदा होगा और ये लाइब्रेरी जो है, ये कुतुब खाना वो कि अभी बहुत छोटा सा आपको लग रहा है, एक मुमकिन है कि आइंदा चंद सालों में एक बड़ी लाइब्रेरी में इस कन्वर्ट हो जाए, मुंतकिल हो जाए। साबिक़ सदर जमहूरिया मिसाइल मैन डॉक्टर APJ अब्दुल कलाम के यौम पैदाइश पर म्युनिसिपल कॉरपोरेशन के सभी स्कूलों में मुतालिया तरग़ीबी दिन मनाया गया। सेंट्रल प्राइमरी स्कूल प्रियदर्शनी में म्युनिसिपल कॉरपोरेशन के एजुकेशन ऑफिसर संजीव सोनार ने डॉक्टर APJ अब्दुल कलाम की तस्वीर पर फूल चढ़ाकर उनकी खिदमात को याद किया और फिर तलबा में मुताले का ज़ौक़ बढ़ाने की गर्ज से उनमें किताबें भी तकसीम की गईं। स्कूली तलबा ने मुख्तलिफ किताबों का मुताला किया और खुशगवार माहौल में अपना ये दिन गुजारा। इस मौके पर स्कूल की सदर मुअल्लिमा सुरेखा महाजन, मनीषा नगरकर, संगीता चौधरी, किरण पवार, सूर्यमाला घुगे, प्रकाश इंगड़े और दीगर असातिज़ा व स्टाफ मेंबरान मौजूद थे। वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलानो,
होणार हुशार तुम्ही वाचा मुलानो, वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलानो, होणार हुशार तुम्ही वाचा मुलानो. पुस्तकातली गोष्ट वाचा, गोष्टीतला राजा वाचा, गमतीचा चिंटू वाचा, चिंटूची मज्जा वाचा. पुस्तकातली गोष्ट वाचा, गोष्टीतला राजा वाचा, गमतीचा चिंटू वाचा, चिंटूची मज्जा वाचा. पेपरची बातमी वाचा, रद्दीची पाने वाचा, पेपरची बातमी वाचा, रद्दीची पाने वाचा. एसटीची पाटी वाचा, एसटीची पाटी वाचा, पाटीचे दुकान वाचा, वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलानो. केज ज़िला बीड़ के नालंदा कॉलेज में साबिक़ सदर जमहूरिया डॉक्टर APJ अब्दुल कलाम का यौम पैदाइश नहायत अक़ीदत के साथ मनाया गया. आया है कि मुल्क के साबिक़ सदर जमहूरिया APJ अब्दुल कलाम ने साइंस व टेक्नोलॉजी के मैदान में कारहाय नुमायाँ अंजाम देते हुए भारत की मिसाइल टेक्नोलॉजी के बावादम कहलाते हुए मिसाइल मैन का अजीम शान खिताब हासिल किया था. APJ बचपन ही से मुताले के दिलदादा थे और फ़रोग़ मुतालिया की तगोदो करते रहे. उनके यौम पैदाइश को मुल्क में यौम फ़रोग़ मुतालिया के बतौर मनाया जाता है. इसी मुनासिबत से 15 अक्टूबर को केज के नालंदा कॉलेज में डॉक्टर अब्दुल कलाम की जयंती मनाई गई. इस मौके पर सदर मुदर्रिस औटी सर, असातिज़ा मस्के सर, गरड़ सर, लोंढे सर, कामले सर, कदम सर, बड़े सर, वाघमारे सर, गुरमे मैडम वो दीगर तदरीसी व गैर तदरीसी आमला और तलबा मौजूद थे. ताल्लुक़ा केज व मज़ाफ़ात में बारिश ने हाहाकार मचाया. तमाम नदी नाले और आबी ज़ख़ायर उबल पड़े. किसानों के हाथ आई फसलें भी तबाह व बर्बाद हो गईं. नाजरीन, वैसे तो आम लोगों और किसानों का ये कहना है कि अब बारिश का मौसम बीत गया है और इन दिनों हो रही बारिश गैर मौसमी बारिश कहलाएगी. ताहम अक्सरियत इन बारिशों को वापसी की बारिश का नाम दे रही है. बहरकैफ जो भी हो, पिछले कुछ दिनों से रोज़ाना की इस बारिश ने ज़िला बीड़ के केज व ताल्लुक़े के मज़ाफ़ात में उधम मचा रखा है. खरीफ की फसलों की ऐन कटाई के मौके पर बारिश ने कहरनाक सूरत इख्तियार कर रखी और किसानों के हाथों में आई तैयार फसल बर्बाद हो जाने से किसान इंतहाई दिल शिकस्ता हो गए हैं. दरिया असना इन तूफ़ानी बारिशों से तमाम तर दरिया व नदी नाले किनारों से उबल पड़े हैं. साहिली और किनारों पर आबाद बस्तियों के साकिनान को मोहतात और मुस्तैद रहने की सलाह इंतज़ामिया ने दी है. नीज़ किसी अनहोनी से बचाव और तदारुक के लिए तमाम तर एहतियात बरती जा रही है. केज पुलिस थाना के API शंकर वाघमोड़े ने मज़ाफ़ात बने गाँव, आरन गाँव, लाखा व दीगर तमाम गाँवों को भरी बारिश के बीच ज़ाती तौर पर गाँव-गाँव जाकर लोगों को मोहतात व तैयार रहने की हिदायत दी हैं. ज़ख़ायर आब लबालब होकर छलक पड़े हैं. तमाम छोटे बड़े तालाबों की सतह आब में मुसलसल इजाफा हो रहा है. किसी इमरजेंसी की सूरत पेश आने की सूरत में इमदाद और राहत के लिए व्हाट्सएप ग्रुप तैयार किए गए हैं और उन्हें आवाम में फैला दिया गया है ताकि बर वक्त इंतज़ामिया से रब्ता किया जा सके. मी शंकर वाघमोडे, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केज. आता मी सध्या बोबाटी नदीचा जो पूल आहे हातगाव डोका इथे असून या पुलावरून मोठ्या प्रमाणात मागील 2 दिवसामुळे जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे व सध्या दोन्हीकडील जी वाहतूक आहेत ती थांबवण्यात आलेली आहेत जेणेकरून कोणालाही जीवाची हानी होऊ नये याची काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे. अशा वेळेस कोणीही दुस्साहस करू नये की मी जाऊ शकतो, मी पोहू शकतो, मला पोहता येतं, असा दुस्साहस करून आपल्या कुटुंबाची मोठी हानी करून घेऊ नये जेणेकरून त्याचा त्रास आपल्यानंतर आपल्या कुटुंबाला होईल. तसेच या मागील 2 दिवसामुळे मांजरा नदीतील जे 90% धरण भरलेलं आहेत आणि ज्यामुळे विसर्ग होण्याची शक्यता आहे. तसेच मांजरा नदीच्या काठील जे आहेत गावे केज हद्दीतील सर्व गावांनासुद्धा सूचित करण्यात येते की त्यांनीसुद्धा अशा प्रकारे जे पुलावरून किंवा नदी किनाऱ्याचे जे गावं आहेत प्रमाण पाण्याचं वाढल्यास त्यांना धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी सर्वतोपरी आपण यापूर्वीच उपाययोजना करून घ्याव्यात जेणेकरून
आपल्याला जीवितहानी होणार नाही व मालमत्ताची हानी होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस स्टेशन केजतर्फे करण्यात येत आहे. थँक्यू, धन्यवाद. वापसी की बारिश से हुए नुकसानात के पूरी ईमानदारी के साथ पंचनामे किए जाएं, ये हुक्म रियासती वजीर अब्दुल सत्तार ने इंतज़ामिया को दिया. इसी तरह किसानों व मुतासरीन को दिलासा देते हुए कहा कि हुकूमत उनके साथ खड़ी है. रियासत में यकुम ता 12 अक्टूबर इन 12 अय्याम में कमोबेश 7 रोज़ बारिश होती रही है, जिसके सबब कई मकामात व इलाकों में ज़राअत व फसलों को शदीद नुकसान हुए हैं. वापसी की इन बारिशों ने किसानों की फसलों की जो बर्बादी की है उसके हकीकत पसंदाना व ईमानदाराना तरीके से पंचनामे किए जाएँ. इस तरह के अहकाम रियासत के वज़ीर बराए ज़राअत अब्दुल सत्तार ने मुतल्लिक़ा तमाम अफसरान को दिए हैं. इसी तरह अब्दुल सत्तार ने मज़ीद कहा है कि रियासत की हुकूमत किसानों के साथ बराबरी से खड़ी है, इसलिए नुकसान ज़दा व मुतासर किसान फ़िक्र न करें और न ही मायूस हों. वापसी की बारिशों और उनके सबब हुए नुकसानात से मुताल्लिक़ वज़ीर आला एकनाथ शिंदे और नायब वज़ीर आला देवेंद्र फडणवीस के साथ तबादला ख्याल करने और पंचनामों का अमल मुकम्मल हो जाने के बाद वज़ीर आला व नायब वज़ीर आला इस बारे में फ़ैसला करेंगे. इस तरह का इजहार ख्याल भी अब्दुल सत्तार ने किया है और कहा है कि वो जल्द ही नुकसानात का ज़िला वाइज जायज़ा लेने के लिए दौरा भी करेंगे. हे परतीचा पावसामुळं प्रत्येक वर्षी कधी ना कधी अशा पद्धतीने नुकसान होतं आहे. मी तर मुख्यमंत्री महोदयाला मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी कमीत कमी 6,000 कोटी पहिल्यांदा जे काही जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये जे पाऊस पडला त्याची नुकसान भरपाई दुपटीने NDRFच्या नियमच्या डबल पैसे दिले. त्यानंतर 1 हेक्टरच्या ऐवजी 2 हेक्टर, 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई, ज्यांच्याकडे शेतीचा जास्त असेल 3 हेक्टरपर्यंत त्यांनाही नुकसान भरपाई देण्याचं काम केलं. अनेक नुकसानीचे वेगवेगळे पीक आहे. वेगवेगळ्या पिकाच्या बाबतीत ज्या आमच्याकडे आलेल्या तक्रारी आहे, अनेक वर्तमानपत्रातून अनेक चॅनलवर काही माहिती आली आणि हे सर्व माहिती जमा करून मी स्वतः आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये दौरा करल आणि त्याची सर्व माहिती एक एक जमा करण्याचं काम महाराष्ट्र सरकार करल. मला शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे का आपण आपल्या जे झालेली नुकसान त्याच्याप्रमाणे जी मागणी, हीच मागणी आम्हाला पुढच्या दृष्टिकोनातून पीक विमा कंपन्यांशीही केंद्र सरकारचे जे देशाचे कृषी मंत्री आहेत तोमर साहेब त्यांच्याशीही चर्चा केल्या जाईल आणि त्यांच्या चर्चेनुसार राज्य सरकार, केंद्र सरकार, NDRFचे नियम आणि सातत्याच्या पावसामुळे, परतीच्या पावसामुळे झालेला नुकसान याची नुकसान भरपाई देण्यासाठी जी काही खरी परिस्थिती आहे, जी काही सत्य परिस्थिती आहे, जे काही झालेला वस्तुनिष्ठ पंचनामे असतील, जे जे पीकाचे नुकसान झाले त्याच्या नुकसान भरपाईचा निश्चित महाराष्ट्र सरकार विचार करेल. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के तहत 16 अक्टूबर से यूथ फेस्टिवल शुरू होने जा रहा है, जिसकी तमाम तैयारियां मुकम्मल की जा चुकी हैं और इस फेस्टिवल के लिए 207 कॉलेजेस ने एंट्री करवाई है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव हा उद्यापासून म्हणजे 16 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत हा नियोजित केलेला आहे. या युवक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी माननीय कुलगुरू महोदयांच्या अध्यक्षतेखाली तो होणार आहे. त्यासाठी प्रसिद्ध सिने अभिनेत्री माननीय उर्मिला कोठारे ह्या येणार आहेत. त्यांच्यासोबत माननीय अरविंद जगताप हे सुद्धा आहेत. 19 तारखेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सिने अभिनेते माननीय भारत गणेशपुरे आणि माननीय सुहास सिरसट हे दोघे आहेत. माननीय कुलगुरू महोदय प्रमोदजी येवले यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण इव्हेंटचं नियोजन करण्यात आलेलं आहे. 2 वर्षाच्या खंडानंतर हा युवक महोत्सव होत असल्यामुळे यासाठी विद्यार्थ्यांचा फार मोठा प्रतिसाद मिळत आहे. जवळपास 250 संघ अपेक्षित आहे. कालपर्यंत 207 संघांनी आपली नोंदणी केलेली होती. आणखी काही संघ वाढतील आणि जवळपास 220च्या आसपास ही संघांची संख्या जाईल. म्हणजे जसं यापूर्वी प्रतिवर्ष 225च्या आसपास संघ आपल्याकडे प्राप्त होत होते त्याच पद्धतीने यावेळेसुद्धा मिळेल. विशेष म्हणजे 2 वर्षानंतर हा युवक महोत्सव होत असल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये जो उत्साह दिसायला मिळतो हा खरोखर अभिनव आहे.
आणि यासाठी विद्यापीठानं सुद्धा खूप जय्यत तयारी केलेली आहे. सर सैयद उर्दू व मराठी प्राइमरी स्कूल में आज जलसे सीरतुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनक़िद किया गया, जहां स्कूली तलबा ने सीरत पर सैर हासिल तकारीर की और हाजरीन से दाद वसूल की। दारुल उलूम देवबंद के शोबा हदीस के उस्ताद मौलाना शेख अहमद अशरफी की सदारत में मुनक़िदा इस प्रोग्राम में सर सैयद एजुकेशन सोसाइटी के सेक्रेटरी अलहाज सुहेल कादरी, सोसाइटी के सदर फैयाज खान, जॉइंट सेक्रेटरी फैयाज हुसैन जैदी, सर सैयद मराठी प्राइमरी स्कूल के सदर मुदर्रिस वहीदुद्दीन सिद्दीकी और सर सैयद उर्दू प्राइमरी स्कूल की सदर मुअल्लिमा निखत फातिमा मेहमानान खुसूसी की हैसियत से शरीक थीं। प्रोग्राम के आगाज़ पर स्कूल की तालिबा आयशा शब्बीर ने कुरान पाक की चंद आयात तिलावत की। उसके बाद तैयबा कौसर ने बारगाह रिसालत में नात का नजराना पेश किया। उसके बाद दीगर तलबा ने आपकी सीरत पर पुरअसर तकारीर की। सदर जलसा मौलाना शेख अहमद अशरफी ने आपकी ज़िंदगी के कई वाक़यात सुनाते हुए तलबा को आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के किरदार से वाकिफ़ करवाया और तलबा को बतलाया कि कुरान करीम अल्लाह ताला के अहकामात हैं, तो आपकी ज़िंदगी कुरान करीम का अमली नमूना है, जिस पर अमल करके दुनिया और आखिरत दोनों ही में कामयाबी मिलती है। मौलाना की दुआ पर जलसे का अख्तिताम अमल में आया, जबकि इस तकरीब को कामयाब बनाने में स्कूल के असातिज़ा और दीगर नॉन टीचिंग स्टाफ ने अहम रोल अदा किया। किराम और जुमला उस्तानी हज़रात, सीरत मुबारका जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उन्वान से हम लोग बहुत देर से बच्चों से भी सुन रहे थे और हमारे सोहेल भाई ने जो अभी आपके सामने जो मोबाइल के ज़रिए से सुनवाया है, तो वो तो वाकई बड़ा अजीब कमाल था। उसके अंदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तारीफ़ अल्लाह की ज़बानी और तलाश करने वाले को भी दाद देना चाहिए और अल्लाह उसकी उम्र में भी बरकत अता फरमाए। बहुत ही कमाल हो गया उसमें। बहरहाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तारीफ़ तो कोई भी नहीं कर सकता। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जब उनकी सनाखानी करते हैं, उनकी मदह सराई करते हैं। इलेक्शन कमीशन की जानिब से शिंदे ग्रुप को अलॉट की गई इंतखाबी निशानी ढाल तलवार पर नांदेड़ गुरुद्वारा बोर्ड के साबिक डायरेक्टर ने एतराज़ उठाते हुए उसे मजहबी निशानी बताया। आया रहे कि गुज़िश्ता दिनों चुनाव कमीशन ने रियासत में ज़िमनी चुनाव के लिए शिवसेना के चुनावी निशान तीर कमान को भी मुंजमद कर दिया था और उन्हें मशल और शिवसेना के बागी और बरसर इख्तिदार ग्रुप शिंदे गठ को भी अलहदा चुनावी निशान ढाल व तलवार दिया था। शिंदे गठ को दी गई इस निशानी पर सिख तबके की जानिब से एतराज़ जाहिर किया गया है। नांदेड़ के हुजूर साहब सचखंड गुरुद्वारा समिति के साबिक मेंबर ने वजाहत की है कि ढाल तलवार सिख मजहब की मजहबी निशानी है। ये दावा करते हुए सरदार रंजीत सिंह कामठेकर ने चुनाव कमीशन से मुतालबा किया है कि सियासी पार्टी को यह चुनावी निशानी न दी जाए। इस तरह अब उद्धव ठाकरे ग्रुप की निशानी मशाल के साथ साथ शिंदे गठ को दी गई निशानी ढाल तलवार भी मुश्किल में पड़ गए हैं। माझं म्हणणं असं आहे की निवडणूक आयोगानं त्रिशूल आणि गदा हे धार्मिक निशाणे असल्यामुळे, चिन्ह असल्यामुळं उद्धव ठाकरे साहेबांना नाकारण्यात आलेलं आहे। त्यात काही हे नाही, परंतु माझं म्हणणं असं आहे की ढाल तलवारची निशाणी शिंदे गटाला जी देण्यात आलेली आहे ती पण खालसा पंथांची निशाणी आहे। कारण श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज याने आनंदपूर साहिब येथे खालसा पंथाची जी स्थापना केली त्यावेळेस ढाल तलवार ही निशाणी आम्हाला दिलेली आहे। अन्याय आणि अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी हे खालसा पंथाला हे निशाणी गुरु गोविंद सिंग महाराजांनी ही शस्त्रे दिलेली आहेत। त्यामुळे ती खालसा पंथाची धार्मिक निशाणी असल्यामुळं आमच्या पाचही तख्तावर सचखंड हजूर साहेब येथे आणि 5 जे तख्त आहेत त्या 5ही तख्तावर ढाल तलवारांची पूजा होते। त्यामुळे ही निशाणी कोणत्याही राजकीय पक्षाला देऊ नये अशी निवडणूक आयोगाकडे मी विनंती केलेली आहे। माझा आक्षेप मी दाखल केलेला आहे। दिवाली के मौके पर शहर के वाटर सप्लाई सिस्टम में कोई रुकावट पेश न आए, इस गर्ज से आइंदा 3 दिनों में सभी मरम्मत व दुरुस्ती के काम मुकम्मल कर लिए जाएं। ये हिदायत म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर अभिजीत चौधरी ने मुतल्लिका अफसरान व इंजीनियर्स को दी। नाजरीन, शहरियान की पानी की ज़रूरतों को पूरा करने के लिए म्यूनसिपल कॉरपोरेशन इंतज़ामिया जायकवाड़ी डैम से यौमिया 130 ता 135 MLD पानी लिफ्ट करता है, जिसमें से 124 ता 126 MLD पानी शहर तक पहुंच पाता है।
اس کے علاوہ مختلف تکنیکی وجوہات کے چلتے شہر کا واٹر سپلائی اکثر متاثر ہو جاتا ہے۔ دیوالی کے لیے 8 دن باقی بچے ہیں اور یہ تہوار ہم وطن بھائیوں کے لیے کافی اہمیت کا حامل ہوتا ہے، لہٰذا عین دیوالی تہوار پر پانی سپلائی میں کوئی رکاوٹ نہ آنے پائے، اس غرض سے میونسپل کمشنر ڈاکٹر ابھیجیت چودھری نے جائکواڑی ڈیم سے نکشترواڑی تک پانی فراہم کرنے والی پائپ لائن، واٹر فلٹر پلانٹ اور پمپ ہاؤس کا معائنہ کیا اور متعلقہ افسران کو ہدایات دی ہیں کہ آئندہ 3 دنوں میں واٹر سپلائی کی تمام رکاوٹوں کو دور کر لیا جائے، جس کے بعد میونسپل کارپوریشن کا شعبہ آب رسانی حرکت میں آ گیا ہے اور ایگزیکٹو انجینئر ایم بی قاضی، میکینیکل سیکشن کے ایگزیکٹو انجینئر ڈی کے پنڈت، کرن دھانڈے اور دیگر سبھی انجینئرز و دیگر ملازمین ایکشن موڈ میں آ گئے ہیں۔ گزشتہ روز ایکناتھ نگر میں موجود بدھ وہار میں مختلف مذہبی پروگرامز منعقد کیے گئے۔ یہ تقریب یہاں ایکناتھ نگر عثمان پورہ میں دوارکا پوری ناگری کروتی سمیتی اور شراوستی مہیلا منڈل کی جانب سے منعقد کی گئی۔ اس موقع پر بھنتے ناگ سین نے 3 ماہ ملند پرشن پڑھا تھا۔ اس ضمن میں ملند پرشن کے دور ورشواس کا اختتام کیا گیا۔ پروگرام کی ابتدا میں صبح 9 بجے بھنتے موصوف کے ہاتھوں پنچ شیل پرچم لہرایا گیا، بودھ مورتی اور گرنتھ کا جلوس نکالا گیا۔ بعد ازاں 30 بھنتوں نے دھم دیسنا دی۔ سمیتی کی جانب سے تمام بھنتوں کو کٹھن چیوردان کیا گیا۔ اس موقع پر رکن اسمبلی سنجے شرساٹ اور سابق کارپوریٹر لتا بائی نکالجے مہمانان خصوصی تھے۔ صدر استقبالیہ سنجے رگڑے نے ابتدائی خطاب کیا اور تقریب کے اختتام پر گنیش پاٹل نے اظہار تشکر پیش کیا۔ پروگرام میں کثیر تعداد عقیدت مندان موجود تھے۔ شہر کی مجوزہ گیس پائپ لائن کے لیے بھارت پیٹرولیم کمپنی کو 300 کروڑ روپے ادا کرنے ہوں گے، جس پر بھاجپائی قائدین شدید ناراض ہیں اور وہ میونسپل کارپوریشن سے اس رقم میں کمی کرنے کا اصرار کر رہے ہیں۔ اس حملے میں ساگر سبھاش سودار نامی شخص شدید طور پر زخمی ہوا ہے۔ علاج کی غرض سے اسے گھاٹی دواخانے میں شریک کروایا گیا۔ ذرائع سے موصولہ اطلاع کے مطابق ملزم گجو مورے کی بہن کے خودکشی معاملے میں ساگر گواہ تھا، مگر ساگر نے ٹھیک سے گواہی نہ دینے پر ملزم کی بہن کے ملزمین کو عدالت نے باعزت بری کر دیا، جس پر گجو مورے اور پربھو چوہان نے ساگر کو کملا پوری پھاٹے پر روکا۔ اس دوران ساگر اور گجو کے درمیان تو میں بھی ہوئی اور بات اتنی بڑھ گئی کہ گجو مورے اور اس کے ساتھی نے ساگر کے ساتھ گالی گلوچ کرتے ہوئے مار پیٹ شروع کر دی۔ اسی درمیان گجو مورے نے دیسی پستول نکال کر ساگر پر 4 تا 5 گولیاں جھاڑ دیں، جس میں سے ایک گولی ساگر کے داہنے حصے میں لگی۔ مشتعل پربھو چوہان نے بھی ساگر کی پیٹھ پر تلوار سے وار کر دیا، جس کے سبب ساگر شدید طور پر زخمی ہو گیا، جسے علاج کی غرض سے گھاٹی دواخانے میں شریک کیا گیا ہے۔ یہ معاملہ MIDC والوج پولیس اسٹیشن میں درج کیا گیا ہے، مگر اس واردات کے سبب علاقے میں بے چینی و سنسنی پھیل گئی ہے۔ بہن کے معاملے میں ٹھیک سے گواہی نہ دینے پر مہلوک کے مشتعل بھائی نے گواہ پر دیسی پستول سے گولیاں جھاڑ دی تو اس کے ایک دیگر ساتھی نے گواہ پر تلوار سے حملہ کر دیا۔ یہ سنسنی خیز واردات گزشتہ رات والوج کے کملا پور علاقے میں پیش آئی۔ اس حملے میں ساگر سبھاش سودار نامی شخص شدید طور پر زخمی ہوا ہے۔ علاج کی غرض سے اسے گھاٹی دواخانے میں شریک کروایا گیا۔ ذرائع سے موصولہ اطلاع کے مطابق ملزم گجو مورے کی بہن کے خودکشی معاملے میں ساگر گواہ تھا، مگر ساگر نے ٹھیک سے گواہی نہ دینے پر ملزم کی بہن کے ملزمین کو عدالت نے باعزت بری کر دیا، جس پر گجو مورے اور پربھو چوہان نے ساگر کو کملا پوری پھاٹے پر روکا۔ اس دوران ساگر اور گجو کے درمیان تو میں بھی ہوئی اور بات اتنی بڑھ گئی کہ گجو مورے اور اس کے ساتھی نے ساگر کے ساتھ گالی گلوچ کرتے ہوئے مار پیٹ شروع کر دی۔ اسی درمیان گجو مورے نے دیسی پستول نکال کر ساگر پر 4 تا 5 گولیاں جھاڑ دیں، جس میں سے ایک گولی ساگر کے داہنے حصے میں لگی۔ مشتعل پربھو چوہان نے بھی ساگر کی پیٹھ پر تلوار سے وار کر دیا، جس کے سبب ساگر شدید طور پر زخمی ہو گیا، جسے علاج کی غرض سے گھاٹی دواخانے میں شریک کیا گیا ہے۔ یہ معاملہ MIDC والوج پولیس اسٹیشن میں درج کیا گیا ہے، مگر اس واردات کے سبب علاقے میں بے چینی و سنسنی پھیل گئی ہے۔ خبریں ختم کرنے سے پہلے آئیے ایک بار پھر نظر ڈالتے ہیں آج کی سرخیوں پر۔ ہیڈ لائنز کے اسپانسر ہیں گھرکل مسالے، روزمرہ کے کھانوں کو دے والدہ کے ہاتھ کا ذائقہ۔ گھرکل مسالے۔
سابق صدر جمہوریہ ڈاکٹر اے پی جے عبدالکلام کے یوم پیدائش کی مناسبت سے شہر و اطراف میں جوش و خروش سے منایا گیا مطالعہ ترغیبی دن۔ مشن مریم مرزا محلہ لائبریری کے تحت قائم کی گئی 30ویں لائبریری کا مہمانوں کے ہاتھوں شاندار افتتاح۔ میونسپل طلبہ نے بھی مختلف کتابوں کا مطالعہ کر کے بتایا دن۔ پیغمبر آخر الزماں حضرت محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم کی زندگی قرآن کریم کا عملی نمونہ۔ قرآن و احادیث کی روشنی میں زندگی گزارنے والوں ہی کو ملتی ہے دنیا اور آخرت میں کامیابی۔ سر سید اردو و مراٹھی اسکول میں منعقدہ پروگرام سے مولانا شیخ احمد اشرفی کا خطاب۔ 16 اکتوبر سے شروع ہونے جا رہے یوتھ فیسٹیول کی تمام تیاریاں مکمل۔ 2007 کالجز نے کروائی انٹری۔ ڈاکٹر بابا صاحب امبیڈکر مراٹھواڑہ یونیورسٹی کے کارگزار وائس چانسلر ڈاکٹر شیام شیرساٹ کی اطلاع۔ اور والو صنعتی علاقے کے کملا پور میں چلی گولیاں، بہن کی خودکشی معاملے میں ٹھیک سے گواہی نہ دینے پر مہلوک کا بھائی ہوا مشتمل، گواہ پر دیسی پستول سے داغ دی گولیاں، حملے میں زخمی نوجوان کا گھاٹی دواخانے میں ہے علاج جاری۔ اسی کے ساتھ MCN اردو نیوز اب یہیں ختم ہوتی ہے۔ کل پھر ملاقات ہوگی کچھ اور خبروں کے ساتھ، تب تک کے لیے میں قاضی محی الدین آپ سے اجازت چاہتا ہوں۔ خدا حافظ۔